नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर बी एडच्या कोर्स नंबर 201 क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन या विषयाच्या MCQ पार्ट 3मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. प्रश्न 21वा, खालीलपैकी कोणत्या उपाययोजना गळतीवर प्रभावी आहेत? गळती ही माध्यमिक शिक्षणातील एक मोठी समस्या आहे. यावर कोणत्या उपाययोजना प्रभावी आहेत? पर्याय अ, प्रशासनात नियोजनबद्ध कार्य असावे, शालेय परिसर योग्य असावा, शाळा ते घर अंतर कमीत कमी असावे की वरील सर्व. तर तीनही पर्याय जे आहेत ते बरोबर आहे. त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे वरील सर्व उपाय हे प्रभावी आहेत गळती रोखण्यासाठी. पुढील प्रश्न, खालीलपैकी स्थगनाचे कोणते कारण नाही? कोणते कारण नाही विचारले? भौतिक सोयीचा अभाव, एक शिक्षकी शाळा, परीक्षा पद्धतीत योग्य तो बदल की बोजड अभ्यासक्रम. आता भौतिक सोयींचा अभाव असल्यामुळे स्थगन हे होतं. एक शिक्षकी शाळा असल्यामुळे सुद्धा स्थगन होतं. एकाच शिक्षकावर सगळ्या विषयांचा भार येतो, अध्यापनाचा येत असल्यामुळे स्थगन होते. बोजड अभ्यासक्रम असल्यामुळे सुद्धा मुलं एखादा अभ्यासक्रमाचं आकलन मुलांना नीट होत नाही, त्यामुळे मुलं वारंवार नापास होऊन त्याच वर्गात राहतात. तिसरा जो पर्याय परीक्षा पद्धतीत योग्य तो बदल, हे स्थगनाचं कारण नाही आहे, ही स्थगनावरची उपाययोजना आहे. म्हणून पर्याय क, परीक्षा पद्धतीमध्ये योग्य तो बदल हे स्थगनाचे कारण नाही, तर ती उपाययोजना आहे. वर्गातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे खालीलपैकी कोणती समस्या निर्माण होते? पहिला पर्याय स्वयंअध्ययनास महत्त्व, अध्यापनात आधुनिक तंत्रांचा उपयोग होतो, शैक्षणिक साहित्य वापर वाढतो, चर्चा व शंका समाधान अशक्य होते. तर याचं बरोबर जे उत्तर आहे, वाढत्या गर्दीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येत नसल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याशी चर्चा व शंकांचं समाधान करणं शक्य होत नाही. शिस्तीसाठी इंग्रजीतील डिसिप्लिन हा शब्द डिसिप्लिस या टिंबटिंब शब्दापासून तयार झालेला आहे. ग्रीक, लॅटिन, जर्मन की फ्रेंच? त्याचं बरोबर उत्तर आहे लॅटिन शब्दापासून हा डिसिप्लिन शब्द हा तयार झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. बालकाच्या स्वाभाविक वृत्ती व गुण यांना अनुसरून त्यांच्या क्रियाशीलतेस चालना स्वातंत्र्य दिले की त्यातून त्याला शिस्त लागते, हे शिस्तविषयक विचार कोणी मांडले? आता इथं 4 शिक्षण तज्ज्ञांची नावं दिलीत: प्लेटो, रुसो, पेस्टलॉझी, जॉन डुई. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुस्तकात उत्तर दिलेलं आहे. नाहीच तुम्हाला जर सापडलं तर मी कमेंट करेल, परंतु तुमच्या कमेंटची मी वाट पाहते. पुढील प्रश्न पाहूयात. वर्गात शिस्त राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना कराव्यात? वर्गाची गटविभागणी करावी, विविध उपक्रमांचे आयोजन करावे, नियमित व नियोजित कार्यक्रम आखणी करावी की वरील सर्व? त्याचं बरोबर उत्तर आहे वरील सर्व करावे. वर्गाची गटविभागणी योग्य पद्धतीने करावी, उपक्रमांचे आयोजन देखील करावे. अशा पद्धतीने वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राखली जाईल. सौम्य बेशिस्तीत खालीलपैकी कोणती विद्यार्थी कृती येत नाही? आता बेशिस्तीचे पण 2 प्रकार आहेत, सौम्य आणि गंभीर. म्हणजेच काय, त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आपल्याला, अशा बेशिस्तीवर अशी बेशिस्त. तर यापैकी कुठली बेशिस्त ही सौम्य बेशिस्तीमध्ये येत नाही? गृहपाठ न करणे, शाळा बंद पाडणे, वर्गात लक्ष न देणे, शालेय साहित्य बरोबर न आणणे. तर याचं उत्तर आहे शाळा बंद पाडणे ही गंभीर बेशिस्त आहे. याच्यावर कार्यवाही त्या मुलावर केली जाऊ शकते. बाकीचे जे आहेत त्या सौम्य बेशिस्तीमध्ये, त्या बेशिस्तच आहे ती, परंतु सौम्य प्रकारची आहे. ती बेशिस्त आपण विद्यार्थ्यांना बोलून किंवा विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्या बेशिस्तीवर आपण तोडगा हा काढू शकतो. परंतु जर गंभीर बेशिस्त असेल त्याच्यावर विद्यार्थ्यांना चांगली समज देऊन कारवाई करावी लागते. पुढील प्रश्न, शिक्षणातील ग्राहक संकल्पनेत मुख्याध्यापक, शिक्षक हे टिंबटिंब ग्राहक असतात. आता शिक्षणातील ग्राहक या संकल्पनेमध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक आहेत. त्याची उदाहरणं देत खाली पर्याय दिलेत. मुख्य ग्राहक, प्रथम बाह्य ग्राहक, अंतर्गत ग्राहक की द्वितीय बाह्य ग्राहक? याचं बरोबर उत्तर आहे अंतर्गत ग्राहक. शिक्षणातील ग्राहक संकल्पनेत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे अंतर्गत ग्राहक असतात. मुख्य ग्राहक हा विद्यार्थी असतो, प्रथम बाह्य ग्राहक विद्यार्थ्यांचे पालक असतात, द्वितीय बाह्य ग्राहक समाज असतो आणि अंतर्गत हे शिक्षक, मुख्याध्यापक असतात.
पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती तत्त्वे वेळापत्रक तयार करताना लागू होत नाहीत? लागू होत नाही विचारले. विषयाच्या काठिण्य पातळीचा विचार करावा, विद्यार्थ्यांच्या थकव्याचा विचार करावा, शिक्षकाच्या थकव्याचा तितकासा विचार नसावा, वेळापत्रकात लवचिकता असावी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शिक्षकाच्या थकव्याचा तितकासा विचार नसावा. हे तत्त्व लागू होत नाही. शिक्षकाच्या थकव्याचा देखील वेळापत्रक तयार करताना विचार केला पाहिजे. जेवढा विद्यार्थ्यांचा करतो तेवढा शिक्षकांचा केला पाहिजे. त्यामुळे पर्याय क बरोबर आहे. हे तत्त्व लागू होत नाही, बाकी तत्त्व लागू होतात. पुढील प्रश्न, वर्ग व्यवस्थापनाची क्रिया कोणत्या प्रकारात विभागता येते? अध्यापन कार्यासंबंधी, विद्यार्थी वर्तनासंबंधी की शिक्षक वर्तनासंबंधी की वरील सर्व? त्याचं बरोबर उत्तर आहे वरील सर्व. वर्ग व्यवस्थापनाची क्रिया अध्यापन कार्य, विद्यार्थी वर्तन आणि शिक्षक वर्तन याचे संबंधित आहे. शिक्षणातील TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट यातील टोटल क्वालिटीचा नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे? सर्वांगीण गुणवत्ता, एकत्रित गुणवत्ता, सर्वंकष गुणवत्ता, सर्वसमावेशक गुणवत्ता. त्याचं बरोबर उत्तर आहे सर्वंकष गुणवत्ता. पर्याय क्रमांक क हे बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता गुणवत्तेचा दर्शक नाही? गुणवत्तेचा दर्शक नाही जेणेकरून ज्या गोष्टीतून गुणवत्ता ही दर्शवली जात नाही. पहिला आहे शालेय वातावरण स्वच्छता व जपणूक, शालेय संघटनात्मक वातावरण, शाळेतील बेशिस्त, ग्राहकाचे समाधान. त्याचं बरोबर उत्तर आहे शाळेतील बेशिस्त. शाळेतील बेशिस्तीतून गुणवत्तेचे दर्शन होत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींमधून गुणवत्तेचे दर्शन हे होत असतं. वातावरण स्वच्छ असेल, शाळेतील सगळ्या शिक्षकांचं, कर्मचाऱ्यांचं संघटनात्मक काम चांगलं असेल, वातावरण चांगलं असेल, ग्राहक जो काही विद्यार्थी ते विद्यार्थी समाधान चांगल्या पद्धतीने असेल, तर हे सगळे काय आहेत? गुणवत्तेचे दर्शक आहेत. पुढील प्रश्न पहा. शत्रुसंध पृथक्करण हे टिंबटिंबमधील महत्त्वाचे अंग आहे. GDP, TQM, TCM, TDP. शत्रुसंध म्हणजेच काय? शक्तिस्थानं, त्रुटी, संधी, धोके. स्वॅट ॲनालिसिस हे कशामधील महत्त्वाचे अंग आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. सर्वंकष गुणवत्ता व्यवस्थापन हे करत असताना शक्तिस्थानं संस्थेची, विद्यार्थ्यांची, कुठल्याही व्यक्तीची शक्तिस्थानं पाहावीत, त्रुटी पाहाव्यात, त्रुटींवर मात करावी आणि संधीचा फायदा घ्यावा आणि धोके देखील ओळखावेत. या अनुषंगाने TQM हे महत्त्वाचे अंग आहे त्यातील. पुढील प्रश्न, शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी प्रशिक्षण, उद्बोधन शिबिरे, पुस्तक वाटप, स्कॉलरशिप परीक्षा इत्यादी हा जे घटक आहे ते SWOTच्या कोणत्या गटात येतात? स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी की थ्रेट? त्याचं बरोबर उत्तर आहे अपॉर्च्युनिटी. शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी मग शिक्षकांना वेगवेगळे प्रशिक्षण असतात, सेवांतर्गत उद्बोधनं शिबिरे असतात, विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप असतं, स्कॉलरशिपच्या परीक्षांची माहिती असते, स्कॉलरशिप विद्यार्थ्यांची येते शासनाकडून. हे सगळे घटक येत नाही, संधियुक्त घटक आहेत. त्यांनी याचा फायदा हा घेतला पाहिजे आणि संधीचा फायदा घेऊन चांगल्या प्रकारे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हे केलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक क संधी हे बरोबर उत्तर आहे. केम्ब्रिज विद्यापीठाकडून जागतिक पातळीवर टिंबटिंब ही परीक्षा घेतली जाते. SSC, IGCSE, ICSE, CBSE. तर याचं बरोबर उत्तर आहे IGCSE. ही केम्ब्रिज विद्यापीठाकडून इंटरनॅशनल जी काही आंतरराष्ट्रीय पातळीवर, जागतिक पातळीवर ही परीक्षा घेतली जाते. IGCSE या योजनेत शिक्षण प्रणालीत 70पेक्षा जास्त विषय असून विद्यार्थ्यांना कमीत कमी टिंबटिंब विषय आणि जास्तीत जास्त टिंबटिंब विषय निवडता येतात. 6, 14, 5, 14, 6, 12, 7, 15. त्याचं बरोबर उत्तर आहे 5, 14. विद्यार्थ्यांना कमीत कमी 5 विषय आणि जास्तीत जास्त 14 विषय IGCSE या योजनेमध्ये निवडता येतात. पुढील प्रश्न पाहूया. प्रत्येक विषयासाठी वेगळे प्रमाणपत्र हे कोणत्या योजनेचे वैशिष्ट्य आहे? IGCSE, ICSE, SSC की CBSE? प्रत्येक विषयाला वेगळे प्रमाणपत्र हे वैशिष्ट्य IGCSE या परीक्षेचे आहे. पुढील प्रश्न, स्वावलंबनाविषयी जाणीव करून देणे या उद्दिष्टाचे मुख्य कोणते ध्येय अभ्यासपूरक उपक्रमात येते? शारीरिक विकास साधण्यास मदत करणे, स्वयंशिस्त निर्माण होण्यास मदत करणे, नैतिक मूल्यांचा विकास करणे, विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विकास साधण्यास मदत करणे. तर स्वावलंबनाविषयी जाणीव करून देणे हे जे काही उद्दिष्ट आहे याचं मुख्य जे ध्येय आहे अभ्यासक्रमाचं ते कुठल्या उपक्रमात येतं?
तर स्वयंशिस्त निर्माण होण्यास मदत करणे हे ध्येय आहे आणि या ध्येयाला अनुसरून स्वावलंबनाविषयी जाणीवजागृती करून देणे हे उद्दिष्ट आखलं गेलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. टिंबटिंब वहीला रोकड वही असे म्हणतात. कॅशबुक, लॉगबुक, सेवा पुस्तिका, शालेय कॅलेंडर. तर याचं बरोबर उत्तर आहे कॅशबुक या वहीला रोकड वही असे म्हणतात. लॉगबुक या वहीला शाळेची डायरी असे म्हणतात. तर कॅशबुक हे बरोबर उत्तर आहे. कॅशबुक रोकड वही, लॉगबुक शाळेची डायरी. खालीलपैकी नेतृत्वाचे कोणकोणते आयाम आहेत? मानवी नेतृत्व शैली, रचनात्मक नेतृत्व शैली, सांस्कृतिक नेतृत्व शैली की वरील सर्व? त्याचं बरोबर उत्तर आहे वरील सर्व जे आहेत ते नेतृत्वाचे आयाम आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.